Welcome friends. Today we are going to start the fifth chapter of algebra, probability. Okay. So what is probability? आणि probability म्हणजे नेमकं काय ते आपल्याला पाहावं लागेल, राईट? सो probability means what? त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो संभाव्यता. संभाव्यता म्हणजे एखाद्या गोष्टीची शक्यता. ओके, म्हणजे शक्यता अशक्यतावर सुद्धा काय केलं मॅथ्स मध्ये एक शास्त्र पुढे आलं, त्याला आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची शक्यता, घडते नाही घडते. ओके, इन आवर डे टू डे कन्वर्जन वी यूज सम वर्ड्स लाईक प्रोबॅबल, देन मे बी, मे नॉट बी, देन इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50. ओके, सपोज एखादी क्रिकेट मॅच चाललेली आहे, खूप घासून जर चाललेली, आपण असं म्हणत असतो की 50-50 पॉसिबिलिटी आहे दोन्ही मॅच जिंकण्याची, किंवा एखादा संघ सहजासहजी मॅच जिंकत असेल तर शुअरली दे विल विन. ओके, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. किंवा एखादा संघ असं असतो की त्यांना ती मॅच जिंकणं पॉसिबलच नसते, इम्पॉसिबल टू विन. अशा पद्धतीच्या कमेंट्स आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरत असतो एखाद्या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो म्हणजे काय की पॉसिबिलिटी कशा असतात की घडेल किंवा नाही, या दोन गोष्टीमध्ये आपण काय करत असतो, सांगत असतो एखादी गोष्ट घडणार आहे का नाही. ओके, when we toss the coin before a cricket match, you can see on the in your book also, तुमच्या पुस्तकाच्या मला वाटतं सेकंड पेजला त्याच्यानंतर चॅप्टरच्या मागे तुम्हाला एक क्रिकेट मॅचचा जे सुरुवातीचा जो हे असतो सीन म्हणतो आपण ज्याला, तर तो दाखवलेला आहे. क्रिकेट मॅच मध्ये टॉस ज्यावेळेस होतो त्यावेळेची सिच्युएशन काय सांगितलं, वेन वी टॉस द कॉइन बिफोर अ क्रिकेट मॅच देअर आर टू पॉसिबिलिटीज. त्या ठिकाणी तुम्हाला दोनच पॉसिबिलिटी देतात, एक तर हेड किंवा दुसरी म्हणजे काय ते टेल. याच्यापेक्षा वेगळी पॉसिबिलिटी असते का? नाही. ठीक आहे. देन हेड अँड टेल. सो म्हणजे याचा अर्थ काय की पॉसिबिलिटी आपण याला म्हणतो की हे घडेल किंवा नाही. एखादी क्रिकेट मॅच घडणार आहे तर दोन पॉसिबिलिटी आपण धरतो. म्हणजे समजा जरी आपण म्हणत असतो की सर 3 पॉसिबिलिटीज असू शकतात, मॅच जिंकणं, हारणं किंवा टाय होणं, पण जरी टाय झाली तरी पुन्हा ती रिझल्ट कडे नेली जाते. त्याच्यामुळे दोनच पॉसिबिलिटी कन्सिडर करायच्या, एक तर जिंकणं किंवा एक तर हारणं. म्हणजे पॉसिबिलिटीज 2 असतात, 3 असतात, काही किती पॉसिबिलिटीज असू शकतात. पण या पॉसिबिलिटीज कशा असतात, मग त्याच्यासाठी काही एक्सपेरिमेंट असतात. सो वन ऑफ देम इज रॅन्डम एक्सपेरिमेंट. तुम्हाला तर रॅन्डम एक्सपेरिमेंट नेमकं काय आहे हे पाहायचे. ठीक आहे. सो व्हॉट इज रॅन्डम एक्सपेरिमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. ओके, सो पहिल्यांदा आपण डेफिनेशन वाचून घेऊया. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स. ओके, मीन्स दिस इज द एक्सपेरिमेंट. हा एक एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्या ज्या काही रिझल्ट्स असतात, रिझल्ट्स म्हणजे त्याचे येणारे काही जे परिणाम असतात ते आपल्याला इन ऍडव्हान्स माहित असतात. रिझल्ट्स कसे असतात? इन ऍडव्हान्स म्हणजे आपल्याला आधीच माहित असतं की हे होणार आहे. कॉइन वरती टाकला, हेड पडणार आहे किंवा टॉस पडणार आहे, हा त्याच्या हेड पडणार आहे किंवा टेल पडणार आहे, हे फिक्स आपल्याला माहिती आहे, दोन्ही पैकी पडणार आहे. पण कोणतं पडणार आहे याच्याबद्दल आपण शुअर नसतो. ओके, सो वी नो द रिझल्ट्स इन ऍडव्हान्स but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. म्हणजे काय की समजा आपण हेड किंवा टेल या दोन पैकी एक घडणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण शुअरली माहित नाही हेडच घडणार आहे का टेलच घडणार आहे. ओके, सो इट इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. यालाच आपण काय म्हणतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट. अशा आजूबाजूला आपल्या खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण वापरत असतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल सपोज काय की लकी ड्रॉचे जे काही हे असतात, आपण कुपन्स वगैरे फाडतो, लकी ड्रॉ घेतला जातो त्याचा, मग त्या चिठ्ठ्या सगळ्या एकत्र ठेवल्या जातात एखाद्या बाउलमध्ये आणि त्याच्यातली एक काढून घेतली जाते. दॅट इज ऑल्सो रॅन्डम एक्सपेरिमेंट. म्हणजे आपल्याला माहिती की हा या 100 जणांच्या चिठ्ठ्यात आणि 100 मधूनच कोणतं तरी नाव येणार आहे, हे फिक्स आपल्याला माहित असतं. पण कोणतं येणार आहे याच्याबद्दल आपण शुअर नसतो. आपल्याला 101% गॅरंटी नसते की हाच बाहेर येईल. ओके, सो त्याच्यानंतर आणखी एक्झाम्पल दिलेलं आहे, पिकिंग कार्ड फ्रॉम द सेट ऑफ कार्ड्स. म्हणजे जे काही कार्ड्स असतात, आपण जे कार्ड्स खेळतो वगैरे, तर त्याच्यातून जर समजा आपण एखादं कार्ड काढलं तर आपल्याला माहिती आहे की काय असणार आहे, त्याचे टाइप्स आहेत कार्डचे, त्याच्यापैकीच कुठल्या तरी टाइप मधलं एक कार्ड असणार आहे, किंवा ब्लॅक असणार आहे, किंवा काय रेड असणार आहे, ह्याच्यापैकीच कुठलं तरी कार्ड असणार आहे. पण आपण फिक्स नाही सांगू शकत की मी जे काढणार आहे ते 100% रेड निघणार आहे, किंवा मी जे काढणार आहे ते 100% स्पेड निघणार आहे. जे काय वेगळे म्हणजे काय म्हणून हार्ट कार्ड असतील किंवा डायमंड कार्ड असतील, म्हणजे नेमकं कोणतं येईल याच्याबद्दल मी मात्र शुअर आहे का? बिलकुल शुअर नाही. ओके, फक्त मला माहिती आहे की याच्यापैकी काहीतरी भेटणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. आपण यालाच काय म्हणतो,
रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज आउटकम्स. आउटकम कशाला म्हणायचे, आउटकम्स कशाला म्हणायचे, तर आपण समजा काय केलं, एक रॅन्डम एक्सपेरिमेंट मी टॉस करतोय आणि टॉस केल्यावर मला हे दोन पॉसिबिलिटी आहे की मला आधी माहिती आहे. ठीक आहे. मग हे जे रिझल्ट आहेत ना, हे रिझल्ट, या रिझल्टलाच आपण काय म्हणतो, आउटकम्स म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, निष्पत्ती. ओके. म्हणजे याचा अर्थ काय की मी कॉइन टॉस केलेला आहे, त्याच्या वेळेस मला माहिती आहे की हेड किंवा टेल मिळणार आहे. दोज आर कॉल्ड आउटकम्स. यांनाच आपण काय म्हणणार आहोत, आउटकम. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आउटकम? रिझल्ट्स ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड अन आउटकम. म्हणजे काय, रॅन्डम एक्सपेरिमेंट जो आपण केलेला आहे याचे जे रिझल्ट्स आहेत, आता मी रिझल्ट्स म्हणलं होतं, रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स. म्हणजे आपल्याला ते काय घडणार आहे माहिती आहे, फक्त शुअरिटी नाही की हे घडणार आहे, हेच घडेल का. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे रिझल्ट्स आहेत ना त्यांनाच आपण काय म्हणतो, आउटकम्स. म्हणजे इथून पुढे आपण आता रिझल्ट शब्द वापरणार नाही, तर आपण काय वापरणार, आउटकम हा शब्द वापरणार, आउटकम्स वापरणार. ठीक आहे. तुम्ही एखादा डाय टॉस थ्रो केलेला आहे किंवा आपण जे लुडो खेळताना वगैरे ते जे टाईप करतो, हे करतो, थ्रो करतो, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला फिक्स माहिती आहे काय पडणार आहे आपल्याला, एक तर 1 पडेल और 2 और 3 और 4 और 5 और 6 याच्यापैकीच काहीतरी पडणार आहे. हा प्रत्येक जण जो आहे इट इज कॉल्ड आउटकम. ह्या प्रत्येकाला आपल्याला काय म्हणायचं, आउटकम म्हणायचं. ठीक आहे. सो याला म्हणायचं आउटकम. म्हणजे आपण जे काय आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतो त्याचे जे रिझल्ट्स आहेत, ते रिझल्ट्स म्हणजेच काय असणार आहेत, त्याचे आउटकम्स आहेत. ओके. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे लक्षात आलं की वी नो द रिझल्ट्स इन ऍडव्हान्स बट वी आर नॉट शुअर अबाउट द आउटकम. म्हणजे आपल्याला नेमकं काय भेटेल, म्हणजे शुअरली आपण सांगू शकत नाही की हाच रिझल्ट माझ्या हातात येणार आहे. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतोय. आणि आउटकम म्हणजे काय, त्याचे जे काही रिझल्ट्स असतील त्या रिझल्ट्सलाच आपल्याला काय म्हणायचंय, आउटकम्स म्हणायचे. ठीक आहे. सो आता बघा, आउटकम्स आपल्याला माहिती असतात, फक्त शुअर नसतो आपण हेच असेल का. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जे तुम्हाला दिलेले आहे, इट इज अबाउट कार्ड्स. म्हणजे कार्ड्स कशा कशा प्रकारचे असतात, जे आपण पत्ते म्हणतो ज्याला आपण, तर ते कशा कशा प्रकारचे असतात ते आपल्याला पाहायचे. क्लिअर. ओके. नाउ कम ॲट द नेक्स्ट कन्सेप्ट. सो टोटल 52 कार्ड्स आर देअर. एकूण किती पत्ते असतात, तर सगळे मिळून असतात 52 पत्ते. ठीक आहे. सो दोज आर डिवायडेड इंटू 2 मेजर पार्ट्स. महत्वाचे जे 2 पार्ट्स केलेले, त्याच्यामध्ये रेड कार्ड्स असतात, 26 रेड कार्ड्स आणि 26 ब्लॅक कार्ड्स. म्हणजे काळे पत्ते किती आहेत, 26 आहेत, आणि 26 पत्ते कसे आहेत, रेड कलरचे आहेत, लाल रंगाचे आहेत. आता आपण सुरुवातीला हे ब्लॅक कलरचे जे कार्ड्स आहेत ते कसे विभागले ते पाहूया. फर्स्ट 26 कार्ड्स जे आहेत ना त्याचे काय पडतात, पुन्हा 2 भाग पडतात. ओके. 13 क्लब कार्ड्स असतात आणि 13 कसे असतात, ज्याला आपण काय म्हणतोय, स्पेड कार्ड्स म्हणतोय. ठीक आहे. मराठीमध्ये याला आपण किल्वर आणि इस्पिक अशी नावं देतो. याला आपण काय म्हणतोय, किल्वर पत्ते, आणि याला आपण म्हणतोय इस्पिक पत्ता. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचं आहे, 13 क्लब कार्ड्स आणि 13 स्पेड कार्ड्स. ओके. मीन्स 26 होतात ते पुन्हा 13 मध्ये काय पुन्हा त्याचं सेपरेशन झाले. क्लिअर. पुन्हा आपण इकडे येतोय, 26 रेड कार्ड्स आहेत, दोज आर डिवायडेड इंटू 2 मेजर पार्ट्स, 13 अँड 13. महत्वाचे त्याचे पुन्हा 2 भाग पडतात. 13 हार्ट कार्ड्स आहे, ज्याला आपण बदाम पत्ते म्हणतो, बदाम पत्ते. आणि हे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, चौकट पत्ते. ओके. म्हणजे पुन्हा याचं काय झालंय, डिव्हिजन झालंय 2 मध्ये, 13 याचे 13 त्याचे, हार्ट कार्ड आणि डायमंड कार्ड हे पुन्हा झाले. आणि पुन्हा बघा महत्वाचं सगळ्यात की हे जे सगळे पत्ते आहेत हे पुन्हा 2-2 भागात सगळे डिवाइड झालेत. कसे, म्हणजे 13 पत्ते आहेत किल्वरचे, पण त्याच्यामध्ये 10 जे आहेत म्हणजे कुठले, ज्याला आपण एक्का म्हणतो, फर्स्ट जो असतो तो एस, तर त्याच्यामध्ये 1 to 10 हे जे नंबर कार्ड, याला आपण काय म्हणूयात, नंबर कार्ड्स म्हणायचे. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला 3 प्रकारचे पत्ते दिसतात. याच्यामध्ये पहिला दिसतो किंग, नंतर दिसते क्वीन, आणि नंतर असतो जॅक. ओके. म्हणजे हे जे 3 आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फेस कार्ड्स म्हणतो. म्हणजे चित्रयुक्त पत्ते, त्याच्यावर चित्र आहेत म्हणून यांना चित्रयुक्त पत्ते किंवा फेस कार्ड्स असं म्हणतो. ओके. म्हणजे पहा, टोटल जर विचार करायला गेलं तर 52 कार्ड्स आहेत. देर आर टोटल 52 कार्ड्स. देन इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, 26 black, 26 red. Then 26 reds are divided into 2 again. Okay, so 13 heart cards and 13 diamond cards. Okay, so
इन ब्लॅक कार्ड्स 26 ब्लॅक कार्ड्स आर देअर. ओके, पुन्हा ते कसे कन्वर्ट झाले पहा, कसे काय म्हणत आपण डिवाइड झाले. 13 क्लब आणि 13 स्पेड. 13 क्लब कार्ड ज्याला किलोवर आणि स्पेड म्हणजे इस्पेड असे पुन्हा कन्वर्ट झालेत. आणि हे जे आहे तुम्हाला खाली हे आपल्याला पुस्तकामध्ये दिसणार नाही, पण फक्त आपल्या लक्षात यावं म्हणून दिलेलं आहे मी. हे पुन्हा जे 13 आहे 13 मध्ये पुन्हा दोन प्रकारचे पत्ते दिसतात. त्याच्यामध्ये नंबर कार्ड्स दिसतात काही, आणि काही कसे दिसतात फेस कार्ड ज्याच्यावर चित्र आहे. ठीक आहे, किंग क्वीन आणि जॅक हे काय आहे 3 फेस कार्ड्स आहेत. आता लक्षात आलं असेल, जर समजा तुम्हाला असं म्हटलं काय की मला रेड कार्ड्स पाहिजे, तर रेड कार्ड्स, तर टोटल रेड कार्ड्स किती आहेत 26 आहेत. ओके, पण जर मी असं म्हटलं की रेड जॅक पाहिजे, तर रेड जॅक किती असायला पाहिजेत ओनली 1. पहा रेड आले. ओके, आणि सॉरी रेड जॅक म्हटलं तर काय झालं, हा पण रेड आहे हा पण रेड आहे आणि त्याच्यात हा जॅक आहे, म्हणजे याचा एक जॅक आणि याचा एक जॅक, टोटल किती असायला पाहिजे 2 जॅक असायला पाहिजे रेड मध्ये. तसंच ब्लॅक मध्ये सुद्धा 2 जॅक असायला पाहिजे, 2 क्वीन असायला पाहिजे, 2 किंग असायला पाहिजे. आणि टोटल जर समजा फेस कार्ड्स म्हटलं तर 3 याचे 3 याचे 3 याचे आणि 3 याचे, म्हणजे टोटल किती झाले फेस कार्ड जर विचारात घेतले सगळे तर ते किती येणार आहेत 12 येणार आहेत. ओके, आणि फक्त नंबर कार्ड्स म्हटलं तर प्रत्येकाचे 10 10 10 मीन्स 40 प्लस 12 दॅट इज 52. ओके, तर हे अशा पद्धतीने लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल ज्यावेळेस तुम्ही मांडताल, कारण आपल्याला काही एक्झाम्पल्स याच्यावर डिपेंड असे सोडवायचे प्रोबॅबिलिटी काढताना, तर त्यावेळेस आपल्याला हे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे की नेमके कुठले पत्ते आणि कसे घ्यायचे. ओके, आणि हा जो 1 आहे तो याच्यातच येतो नंबर मध्येच येतो. 1 to 10 हे नंबर कार्ड्स, आणि हे जे किंग क्वीन आणि जॅक आहे त्यांना आपण काय म्हणतो फेस कार्ड्स. ओके, इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय, समसंभाव्य निष्पत्ती आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हे घडण्याची शक्यता सारखी आहे, हे रिझल्ट येण्याची शक्यता सारखी आहे. असे आउटकम्स म्हणजे नेमकं काय, इफ ईच रिझल्ट इज इक्वली लाईकली टू ऑकर. इफ ईच रिझल्ट म्हणजे प्रत्येक रिझल्ट हा सारख्या प्रमाणात घडण्याची शक्यता ज्यावेळेस असते, इट्स कॉल्ड इक्वली लाईकली आउटकम्स. और यू कॅन सी a given number of outcomes are to be equally likely if none of them occurs in preference to the others. म्हणजे याचा अर्थ काय की एकच घटना घडण्याची पुन्हा पुन्हा ते घडणार नाही. सपोज आपल्याकडे 6 रिझल्ट्स आहेत 1 2 3 4 5 and 6. सपोज वी हॅव दोज 6 रिझल्ट्स. प्रत्येकाची घडण्याची शक्यता जर समजा सारखंच आपल्याला जास्तीत जास्त वेळेत 4च घडतंय, इट मीन्स दिस इज रॉंग. मीन्स हा जो डाय आहे तो 100% कसा आहे चुकीचा आहे. ओके, किंवा आपण हेड किंवा टेल या 2 पॉसिबिलिटी बघतो. ठीक आहे, जर समजा एखाद्या कॉइन वरती सारखंच हेड पडत असेल तर तो 100% कॉइन कसा आहे इम्बॅलन्स आहे. ओके, दॅट इज रॉंग समथिंग, तिथं 100% काहीतरी चुकीचं आहे. ओके, म्हणजे हे जे घडण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत त्या सारख्या असतात, इक्वल असतात. दॅट इज वाय इक्वली लाईकली आउटकम, म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो इक्वली लाईकली आउटकम. सो दोज आर द आउटकम्स. म्हणजे हे जे आउटकम्स आहेत ना ते आउटकम्स कसे असायला पाहिजेत सारखे असायला पाहिजेत. जर एखादा कमी जास्त एखादा सारखंच हाच आउटकम पुढे येत असेल तर याचं मिनिंग आपण घ्यायचं की तो जो कॉइन आहे किंवा तो जो डाय आहे तो कसा आहे 101% रॉंग आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे बेसिक आहे 5.1 साठीचा ते आपलं 5.1 साठीचा बेसिक काय झालेलं आहे क्लिअर झालेलं आहे. Now we are going to take 5.1. The question काय म्हणतोय पहा. Question says that question number 1, how many possibilities are there in each of the following. तुम्हाला खाली काही सिच्युएशन्स दिलेत, सो यू हॅव टू फाइंड ओनली हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर. किती गोष्टी किंवा किती पॉसिबिलिटीज शक्यता तिथं तुम्हाला फाइंड आउट करता येते. द फर्स्ट क्वेश्चन इज वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. तिला खाली काही साइट्स दिलेल्या त्या माहिती आहेत तिला, and she is planning to visit one of them in her summer vacation. तिला समर वॅकेशन मध्ये याच्यापैकी कुठेतरी एका ठिकाणी जायचंय. ओके, सो द प्लेसेस आर अजंठा, महाबलेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, अंबोली, रायगड अँड माथेरान. सो वी हॅव टू काउंट ऑल. आपल्याला सगळे काउंट करावे लागतील किती आहेत, अँड यू हॅव टू राईट ओनली की हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर. फक्त तुम्हाला किती पॉसिबिलिटीज आहेत ते लिहायचे, तिथं जे दिलेत ते फक्त मोजायचे. दिस क्वेश्चन इज ओनली फॉर 1 मार्क. ओके, सो हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर, अजिंठा, महाबळेश्वर,
लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, अंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. So can I say there are 8 possibilities? Yes. So there are 8 possibilities. Okay, ज्याला आपण 8 शक्यता असं म्हणतो मराठीमध्ये. किती शक्यता आहेत? सगळ्या मिळून 8 शक्यता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. So next question is that any day of week is to be selected randomly. यातला कोणता तरी एक दिवस तुम्हाला काय करायचा आहे? रँडमली म्हणजे यादृच्छिक पद्धतीने काय करायचं? निवडायचा आहे. कशातला? महिन्यातला, वर्षातला नाही, तर डे ऑफ अ वीक. डे ऑफ अ वीक मीन्स वीक मध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. ओके, सो 7 days आर देअर इन द वीक. इट मीन्स 7 पॉसिबिलिटीज. दुसऱ्यासाठी किती पॉसिबिलिटीज असायला पाहिजेत? 7 पॉसिबिलिटीज यायला पाहिजेत, 7 शक्यता. थर्ड क्वेश्चन सेज दॅट, थर्ड क्वेश्चन काय म्हणतोय पहा आता. Select one card from the pack of 52 cards. ओके, 52 कार्ड्स पत्ते आहेत आणि त्याच्यापैकी एक आपल्याला काय करायचं आहे? रँडमली काढायचं आहे. इट मीन्स त्याच्यातच दिलंय किती कार्ड्स आहेत? 52. सो 52 पॉसिबिलिटीज. किती असायला पाहिजे? तर 52 पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला पाहिजेत. अँड द लास्ट क्वेश्चन सेज दॅट one number from, listen carefully, one number from 10 to 20 is written on each card. प्रत्येक कार्डवर अशी काही कार्ड्स तयार करायचे आणि त्याच्यावरती नंबर्स लिहायचे 10 पासून 20 पर्यंतचे. ओके, म्हणजे याच्या मधले पण सगळे नंबर्स लिहायचे. ओके, सो वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड. प्रत्येक कार्डवर लिहायचा आहे. सिलेक्ट वन कार्ड रँडमली आणि त्याच्यापैकी एक कार्ड रँडमली काढायचंय. तर याच्यासाठी किती पॉसिबिलिटीज असायला पाहिजेत हे आपल्याला काढायचंय. सो 10 to 20, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? 11 पॉसिबिलिटीज. ओके, 11 to 20 म्हटलं तर ते 10 आणि 10 पण घेतलाय आपण म्हणून तो 1 मीन्स टोटल यू कॅन से की 11 पॉसिबिलिटीज आर देअर. ओके, so total 11 possibilities are there in fourth question. 52 cards, so therefore 52 possibilities. 7 days, so therefore 7 days in a week means 7 possibility and 8 possibilities because 8 sides are given there. टोटल तिला 7 sides माहिती आहेत आणि त्याच्यापैकी एक साइड ती निवडणार आहे. ओके, सो दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी अँड एव्हरी क्वेश्चन फ्रॉम दिस विल बी ओनली फॉर 1 मार्क. जो पहिला जो हे आहे त्या पहिल्या टॉपिक मध्ये पहिला जो क्वेश्चन असतो 1 मार्काचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा येऊ शकतो. हा 2 मार्काचा क्वेश्चन बिलकुल नाही. ओके, सो दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट. ओके, आणि याच्यातले जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते असे सोपे क्वेश्चन्स आहेत. सगळ्यात सोपा चॅप्टर म्हणता येईल आपल्याला या अल्जेब्रा मधला. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू.